टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संगे, भजनात दंगला माझा श्रीरंग। खरं तर टाळ आणि मृदुंगाची साथ असली की भजनाचे सुरेल जे स्वर आहेत ते अगदी भक्तिभाव निनादून टाकतात। सध्या आपण माझ्या पाठीमागे जे चित्र पाहताय ते म्हणजे हे जे कुटुंब आहे, सहकुटुंब गेली 17 वर्षापासून देहू ते पंढरपूर असं वारी करत आहे आणि या वारीसोबत जे मृदुंग आहे ते मृदुंग दुरुस्ती करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून गेली 17 वर्षापासून सुरू आहे। आज त्या कुटुंबासोबत खरं तर आपण चर्चा करणार आहोत। गेली 17 वर्षापासून वारीच्या माध्यमातून तुम्ही मृदुंग दुरुस्ती करण्याचं काम करतोय, हा विचार कसा मनात आला आणि हा प्रवास कसा सुरू झाला? हा प्रवास आमच्या गावातील 17-18 लोक वारकरी होते। मग म्हणजे आता तुमचं घरबार माळकरी झाले, मग या माळकरी झालाय म्हणलं तर ह्याबरोबर तू वारीला तुम्ही महाराज यावं लागते। बरं ठीक आहे, मग मी आलो वारीला। आल्यानंतर चालत वारी केली निम्म्यापर्यंत। मग दिंडी मालक म्हणे महाराज तुम्ही आता ही पकवाजाचं काम करायचं। त्यांनी दिंडी गाडीला 2 ट्रकाला 2 पाट्या बनवल्या आणि आपलं मटेरियल आपलं गाडीत ठेवून आम्ही काकाला 2 पिशव्या घेऊन ही कामं आम्ही करू लागलो। मग तसं वाढत गेलं महाराज लोक बी आम्हाला म्हणजे ही वाढलं आमचं प्रस्ताव वाढल्यानंतर आम्हाला म्हणे की तुम्ही आता ह्या वर्षी गाडी आणायची, ही आम्हाला सेवा चांगली मिळते। आम्हाला 80-80, 90-90 किलोमीटर आम्हाला महागा नाही तर पुढे जावायची ही फुटल्यानंतर। मग ही सेवा तुमची चांगली आहे, याबद्दल तुमचं आम्ही मोठ्या प्रमाणात आभारी आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं। मग ही 17 वर्ष आमचं रिपीट चालूच झालं। हे आता आम्हाला उरकं सुद्धा म्हणजे नको वाटायला लागलं हे करायला। चालाय मिळेना, म्हणाय मिळेना, वाजवाय मिळेना, ज्याच्यासाठी आलो ती ही पण एका प्रकारची एक पंढरपूरची सेवाच आहे। सेवाच आहे, ही बी सेवाच आहे। ही महाराज लोक बी म्हणते आम्हाला, म्हणजे दिंडी मालक चालक कोण असेल ती समधी लोक आम्हाला म्हणतात की ही तुमची लई मोठी सेवा आहे, चालण्यापेक्षा लई मोठी सेवा आहे आमची। ह्या आनंदात आम्हाला समाधान आहे। मग चालू झालं आहे आमचं रिपीटिंग। गेली 17 वर्षांपासून तू सहकुटुंब ही परिवाराबरोबर ही सेवा करतायत। खरं तर भजनामध्ये मृदुंग हा एक अविभाज्य घटक आहे। तसं कुटुंबामध्ये 2 चाकं आहेत, म्हणजे रथाची जसं कुटुंब असतं तसं तुम्ही आज सोबतच ही कामं करतायत। तर तुमच्या मनात कशी भावना आली आणि तुम्ही पण त्यांना ह्या सर्व व्यवसायामध्ये किंवा काम करताना तुम्ही साथ देताय? आमचं म्हणजे पहिल्यापासून आमचा खानदानीच धंदा आहे हो। आमचं मसवडमध्ये दुकान आहे। मी आमचं मालक पुढे गेलं म्हणजे मी मागणं जाऊन म्हणजे त्यांना मदत करते। मग असं करत करत म्हणजे आमचं पहिल्यापासून काहीही नव्हतं। परत मग म्हणले जाऊया आपण वारीला, जाऊया तर जाऊया म्हणलं। काय सामान बिमान काय आणलं नव्हतं आम्ही पहिल्यांदा। मग दिंडी मालक म्हणले बाबा हे कारागीर आहे ते म्हटल्या मग जावा तुम्ही माघारी सामान घेऊन। म्हणलं दादा कुठं जायचं, कुठं वापरायचं, कुठं सामान ठेवायचं, आपला प्रचार कोण करणार, तुला काय करायचं आहे? संसरचे लिंबाळकर, हौशेराव दादा लिंबाळकर हे दिंडी मालक आमचे 81 नंबरला दिंडी आहे। मग म्हणले तुला काय करायचं तू सामान घेऊन ये, परत पुढचा बारगा आपण बघू पुढच्या पुढं। मग ह्यांनी जाऊन घरनं सामान आणलं। मग आपलं 8-9 वर्ष आम्ही चालत म्हणजे डोक्यावर बोजा घेऊन काय चालत काय हे करत असं करत करत 9 वर्ष आम्ही दिंडी केली। परत मग असा एक प्रकार झाला संसरमध्ये आम्हाला त्यांच्या दिंडी मालकाची पंगत होती। त्यांनी आम्हाला आता वारकरी इकडे 4 तिकडे 4 तिकडे 4 अशी लोक जेवाय घालवले। मग आम्हाला जरा थोडं असं वस्तीला घालवलं। मग आम्हाला एकदम 8-9 पकवाज होते। मग ते बोजा असं म्हणजे ही झाल्यामुळं मग ते काय सुसनाच बोजा दिल्यावर मग म्हटलं आता काय करायचं। मग नंतर म्हणले महाराज लोक, मग असं एक दिंडी एक आम्हाला हुडकत होती, त्यांच्या ह्याचं पकवास फुटलेलं होतं। मग ते आम्हाला हुडकत होते, मग ते आम्हाला भेटले, त्याने आम्हाला गाडीत टाकलं, त्यांच्या थेप्यावर आम्हाला नेलं, जेवाय घातलं। आणि मग ते जे माणसं वारकरी होते त्यांना जरा त्यांची जरा ही म्हणजे त्यांना खवळले। अरे म्हणले ते माणसं तुमची सेवा करायला आले तर तुम्ही त्यांना बोजा वागवायला लावलंय का म्हणले। असं द्या म्हणले। मग असं द्या, मग अशी माणसं महाराज लोक बी आम्हाला चांगली साथ दिली। महाराज लोक म्हणले की तुम्ही आता 8-9 वर्ष झालं चालत करताय वारी, हे तुमची दयेनं आम्हाला बघवत नाही, मग तुम्ही असं करा एक छोटंसं कसलं तरी आपल्या भाड्यानं कशानं पण होईना पण तुम्ही वाहन घेऊन या आणि तुम्हाला बी सरळ जावं ना आम्हाला पण जिथल्या तिथं व्यवस्थित वस्तू मिळावी। का तर ही वस्तू जर बंद पडली तर आमचं सगळं भजनच बंद पडलं ना, त्याच्यामुळं मग आम्हाला ही गाडी घेऊन यावं लागते।
खरं तर या भजनामध्ये सध्या दुरुस्ती करण्याचं तुम्ही समजा ह्या दिंडीमध्ये मृदुंग दुरुस्ती करण्याचं काम करताय, पण एकंदरीतच आता एकमेव मला असं वाटतं की दिंडीमध्ये हे तुमचंच असेल की तुम्ही एकच आहे, तर हे तुमच्याकडे कशा पद्धतीने येत आहेत आणि तुम्ही त्यांना हे सर्व दुरुस्ती करून कसं देता, म्हणजे हे एकंदरीत कशा स्वरूपाचं चालतं हे सारं? हे शाई भरणं, ही शाई ही पकवाज असल्याशिवाय तर ह्या दिंडीला मजा नाही. आणि पकवाज टाळ विना ही वस्तू असल्याशिवाय चालू शकत नाही. मग ही शाई ही लोखंडाचा जळकं खंगार आहे, शाई लोखंडाचा खिसा आहे. ही बनवल्याशिवाय हे जातून आवाज निघतच नाही. आता ही कधीपर्यंत असं सुरू ठेवणार आहेत काय? जन्म आहे तोपर्यंत तरी करणारच ही. वर्षानुवर्षी नको नको जायला आपल्याला मिळत नाही, आनंद मिळत नाही ही तर नाही. ती आले टायमिंग की आम्हाला ही तयारीच करावं लागते. जरी ठीक आहे. खरं तर आपण बघतोय की आई वडील म्हणतायत की आम्ही जन्मभरपर्यंत सेवा करतायत, त्यांचा जो मुलगा आहे तो सुद्धा सेवेमध्ये अगदी मग्न झालेला आहे. आई वडिलांचं म्हणणं आहे गेली 17 वर्षापासून ते हे काम करतायत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत जन्म आहे तोपर्यंत पुढे आम्ही करणार आहेत. तुम्ही पण तेवढ्या ताकदीने त्यांच्या या व्यवसायाला हात लावताय, तुम्ही पण आनंदाने हे काम करताय. हां, मी हे त्यांच्या माघारी हा व्यवसाय असा चालू ठेवणार आहे शेवटपर्यंत. त्याचं गाणं तर तुमच्या मनामध्ये हे कोणी वडिलांनी रुजलं का तुम्हाला काही आतमध्ये पण आनंद भेटतो आणि ते सेवा करताय? नाही, मला हे पहिल्यापासूनच आवड आहे ना ह्या धंद्याची. आणि ह्याची सेवा महत्त्वाची, आपल्याला माऊलींची सेवा आपल्याला घडते आपल्याबरोबर. म्हणजे पंढरपूरला जाता जाता वारकऱ्यांची सेवा हीच म्हणजे विठ्ठलाची सेवा आहे अशी भाव ठेवून तुम्ही हे काम करतायत. बरं आता सगळ्यात ज्यावेळेस तुमच्याकडे पकवाज येत आहे, दुरुस्ती करून तुम्ही ह्या वारकऱ्यांना देताय, त्यावेळेस त्यांची काय भावना असते किंवा ते काय तुम्हाला म्हणतात? त्यांची भावना असते की आम्हाला अर्जंटच भेटलं पाहिजे, लगेच भेटलं पाहिजे. पण शेवटी आम्ही पण माणूस आहे ना, काय तर ह्या गोष्टीला कसं आहे, वेळ लागत असतो खूप. खरं तर आपण पाहू शकतोय की भजनामध्ये जे आहे ते जे मृदुंग आहे तो भजनाचा एक अविभाज्य घटक असतो आणि हीच सेवा देहूपासून ते पंढरपूरपर्यंत गेली 17 वर्षापासून एक सहकुटुंब सातत्याने हे काम करत आहे. आणि या सेवा करत असतानाच आम्हाला विठ्ठल सेवेचं किंवा वारकरी सेवेचं एक वेगळा आनंद भेटतो अशी भावना या कुटुंबाची आहे. कॅमेरामॅन अजिंक्य सावंतसोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.